केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आज दिनांक 1 मे रोजी दुपारी 3 वाजता जळगाव शहरात फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला आहे। गेल्या अनेक दिवसापासून जातीनिहाय जनगणनेची मागणी देशभरात जोर धरत होती। केंद्र सरकारकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने विविध सामाजिक संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे। जळगाव शहरातील फुलेनगर येथे महात्मा फुले समता परिषदेतर्फे आज घोषणाबाजी करत फटाके फोडत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले। समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून या निर्णयामुळे सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाण्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली आहे। या प्रसंगी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, निवेदिता ताठे, अर्चना माळी, बंटी नेरपगार, अतुल बारी, रवींद्र माळी, भारती कुमावत, नीता वानखेडकर, सारिका शिंपी, मीना महाजन, निंबा सैंदाने, राजेंद्र महाजन, प्रफुल्ल माळी, अजय घेंगट, सुनील माळी, राकेश खंडारे, राजू देशमुख, दीपक महाजन, कल्पेश महाजन, सपकाळेताई आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। काल केंद्र सरकारने आदरणीय मोदी सरकार यांच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांची जातीनिहाय जनगणना व्हावी या ठरावाला मंजुरी दिली आणि गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भुजबळ साहेब हे म्हणजे विधेयक मंजूर व्हावं यासाठी त्यांना जमेल त्या पद्धतीने ते लढत होते आणि विविध आंदोलनं असतील, विविध प्रकारचे मोर्चे असतील आणि कोर्टामध्ये सुद्धा ही लढाई खूप मोठ्या प्रमाणावर लढली जात होती। त्यासाठी ओबीसी नेते आदरणीय समीर भाऊ भुजबळ हे सुप्रीम कोर्टामध्ये ही बाजू लावून धरत होते आणि काल त्या गोष्टीची अंमलबजावणी झाली। नक्कीच हा खूप मोठा आनंद आहे सर्व समाज बांधवांसाठी, म्हणजे सर्व समाजाती यामध्ये जातीनिहाय जनगणना होईल। त्यामुळे आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा जल्लोष या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी 12 बलुतेदार संघ असेल, नाभिक समाज असेल, बारी समाज असेल, मेहतर समाज असेल, अनेक शिंपी समाज असेल, सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी या जल्लोषामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। या ठिकाणी भारतीताई कुमावत आहे, निवेदिताताई ताठे आहेत, बंटीभाऊ नेरपगार आहेत, त्याच्यानंतर अतुलदादा बारी आहेत, रवींद्र माळी साहेब आहेत, प्रफुल्ल भाऊ आहेत, राकेशजी खंडारे आहेत, या सर्वांनी, सारिकाताई शिंपे आहे, या सर्वांनी एकत्र येऊन हा या जल्लोष या ठिकाणी केलेला आहे आणि आम्ही सर्व सन्माननीय मोदी साहेबांचं, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी ही लढाई जमिनीवर तसेच कोर्टामध्ये लढली त्या आमच्या सर्वांचे सन्माननीय ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ आणि समीर भाऊ भुजबळ यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो। धन्यवाद। जय ओबीसी। मी सर्वप्रथम मोदी सरकार व भारतीय जनता पार्टीचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। ओबीसी समाज आणि 12 बलुतेदार समाज ज्याची गणनाची ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती ती मागणी त्यांनी ती पारित केली आणि प्रत्येक समाजाची जनगणना ही होणार आहे, ही आनंदाची बाब आहे। या सर्वांच्या वतीनं म्हणजे ओबीसी समाज असेल, 12 बलुतेदार समाज असेल, मी मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी ही मागणी आदरणीय भुजबळ साहेबांनी लावून ठेवलेली होती की जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे, पण याला 3 दशक झाले हा लढा चालू आहे। मध्यंतरी कोर्टाच्या माध्यमातून हा लढा लढला गेला आणि आज त्या मागणीला यश मिळालेलं आहे। वारंवार आम्ही जळगाव शहरामध्ये यासाठी आंदोलने केले, मोर्चा काढला, जेल भरो आंदोलन सुद्धा केलेलं आहे। म्हणजे हे एक सगळं झाल्यानंतर आज 30 वर्षानंतर या गोष्टीचा जो निकाल दिला आणि आदरणीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, त्यांनी हे लक्षात घेतली ही गोष्ट आणि जातीनिहाय जनगणना पूर्ण भारतामध्ये ही होणार आहे। म्हणजे याचा फायदा जो आहे ओबीसी समाज, SC NT या सगळ्यांना याचा फायदा निश्चित होणार आहे। येणारे जे पुढचं भवितव्य आहे, राजकारणी असेल, शैक्षणिक असेल आणि नोकरी निमित्ताने असेल,
सगळ्यांना ही जेव्हा जातीनिहाय जनगणना जर झाली तर यामध्ये निश्चितच ओबीसीचा आकडा हा मोठा येणार आहे. म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त लोकांना राजकारणात पण फायदा होईल, शैक्षणिक फायदा होईल आणि नोकरीच्या ठिकाणी देखील फायदा होणार. तर मग आज आम्ही साहेबांचे अभिनंदन करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांचे देखील आम्ही आभार मानतो. या ठिकाणी ऑल संघटना मिळून या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की चला एक मागणी आमची मान्य झाली आहे. पण ही मागणी मान्य झाल्यानंतर त्याचा सर्वे हा त्वरित झाला पाहिजे अशी आग्रहाची विनंती आमची आहे.